जे महात्मा गांधी यांना समर्पित आहे। ऐतिहासिक असं हे स्थान आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, राहुल गांधी असतील म्हणजे प्रियंका गांधी मार्गावरील जे गांधी स्मृती स्थळ आहे त्या स्मृती स्थळापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांची बस पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते। राहुल गांधी असतील त्यासह इतर म्हणजे प्रियंका गांधी असतील, के.सी. वेणुगोपाल असतील यांच्यासह काँग्रेसचे सगळे खासदार, इंडिया आघाडीचे सगळे गटनेते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आता आपण दृश्यांच्या माध्यमातून जे बघतोय निखिला, ते गांधी स्मृती स्थळ आहे आणि त्या स्मृती स्थळाच्या दोन्ही बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला सेवादलाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते कडक करून उभा राहिल्याचं बघायला मिळते। याच ठिकाणी गांधी स्मृती स्थळी येऊन राहुल गांधी आणि इतर सगळे खासदार जे आहेत ते दर्शन घेणार आहेत आणि याच ठिकाणी काही वेळ ठिय्या देखील मांडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 2 ते 3 ठिकाणी म्हणजे आता आपण जर बघितलं साधारणतः 2 किलोमीटरचं हे सगळं अंतर होतं, पण या सगळ्या अंतरामध्ये अनेक ठिकाणी दिल्ली पोलिसांकडनं किंवा रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांकडनं पूर्ण बॅरिगेटिंग केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। मात्र असं असताना काँग्रेसचे कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येनं राहुल गांधी यांचं जे निवासस्थान आहे 5 सुनहरी बाग रोड त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी बॅरिगेटिंग्स केलेली होती ती सगळी बॅरिगेटिंग्स हटवल्याचं बघायला मिळते। निखिल, पलटन मंगा के कनॉट प्लेस में दुकानें जबरदस्ती बंद करवा दिए। बच्चों पे जिनके हाथ में कोई हथियार नहीं उनके ऊपर मारपीट करके ऐसे करे हैं, इसका परिणाम इनको भुगतना पड़ेगा। तर गांधी स्मृतीस्थळी आता राहुल गांधी या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे खासदार देखील इथे आहेत। नीट पेपरफुटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले तर तब तक हम लोग प्रोटेस्ट जारी रखेंगे। ये पूरे देश के बच्चों का, युवाओं का सवाल The opposition is not going to accept this. We are with the students. And Mr. Narendra Modi has to remove. How long you continue here? He has to remove the education minister and he has to apologize. How long you continue? यांनी केलेली आहे आणि राहुल गांधी आता गांधी स्मृतीस्थळी या ठिकाणी जात आहेत। ऐतिहासिक अशी ही जागा आहे। महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनातले शेवटचे 144 दिवस या ठिकाणी व्यतीत केले होते आणि याच ठिकाणी 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधीजींची हत्या झाली होती। या स्मृतीस्थळावर आता राहुल गांधी आणि खासदार दाखल झाले। विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येनं रस्त्यावरती आहेत तर आपण देखील रस्त्यावरती उतरला पाहिजे असं म्हणत राहुल गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी खासदार हे देखील रस्त्यावरती उतरलेत आणि आधी इंडिया गेट मात्र तिथे परवानगी नाही म्हणून ते आलेत गांधी स्मृतीस्थळी। तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आपण रस्त्यावर उतरलो तसं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि सीजेपीचं आंदोलन सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडनं देखील सरकारला जाब विचारला जातोय। याआधी मोदींच्या निवासस्थानाच्या परिसरात आणि आता गांधी स्मृतीस्थळी येत राहुल गांधी यांनी आपली मागणी रेटून धरली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी आधी एक महत्त्वाची बैठक झाली। सर्व खासदार उपस्थित होते आणि त्यानंतर हे सगळे खासदार बसमध्ये बसून निघाले। ते आता साधारण 2 किलोमीटरचा हा प्रवास करून हळूहळू पोहोच आज इंडिया आघाडीचे सगळे खासदार आहेत। एक प्रकारे इंडिया आघाडीची ही एकजूट या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या निमित्तानं काल ज्यावेळेला मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन झालं होतं त्यावेळेला काँग्रेसचे खासदार होते, त्यानंतर हळूहळू इतर इंडिया आघाडीचे खासदार देखील त्यामध्ये सहभागी झाले। आज मात्र इंडिया आघाडीची आधी बैठक झाली। राहुल गांधी तर या माध्यमातून इंडिया आघाडीची एकजूट देखील पाहायला मिळाली आहे।
इंडिया आघाडी अद्यापही मजबूत आहे.